टावर अरे म्हणा भाग 27. स्वराला तो बाहेर गाडीजवळ दिसतो का ते बघू लागली. अच्छा मग मला दिसेल अशी बाहेर आहे. पण त्याला उत्तर देणं भाग होतं. तिला माहिती होतं हा काही ऐकणार नाही. मग तिनं काही वेळ थांबून तिला काहीतरी सुचलं. स्वरा म्हणाली, सर तुमची गाडी तर दिसतंय, मग तुम्ही कुठे आहात? तिचं हे बोलणं ऐकून त्यालाही क्लिक झालं आणि तो गाडीच्या दुसऱ्या बाजूला आला. फोन कानालाच होता. त्याने समोर बघितलं तर 3 मजली चाळ आणि चाळीच्या प्रत्येक मजल्यांवर लाईट्स लावलेले होते. त्याने प्रत्येक मजल्यांवर नजर फिरवली. पार्थ म्हणाला, कुठे आहेस तू? मला दिसत नाही आहेस. त्याची नजर अजून तिला भिरभिरत होती आणि इकडं त्याला गेटच्या इथे समोर बघून तिची धडधड वाढलीच होती. ही धडधड तो समोर होता म्हणून की तो फक्त तिच्यासाठी आला म्हणून होती, तिचं तिलाच माहिती. पार्थ म्हणाला, सांगशील का? तो पुढं काही बोलणार त्याआधीच स्वरा म्हणाली, पहिल्या मजल्यावर जिन्याच्या बाजूने दुसरी खिडकी. तिने त्याच्याकडे बघत हळू आवाजात सांगितलं. त्याने पहिल्या मजल्यावर पाहिलं. त्याला मध्ये जिने आणि जिन्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दरवाजे आणि प्रत्येक दरवाजाच्या बाजूला खिडक्या दिसल्या. त्याने 2 नंबर खिडकीकडे पाहिलं तर एक आकृती दिसली, पण नीट दिसत नव्हती. पार्थ म्हणाला, अजून जवळ एक खिडकीच्या, त्याने शांतपणे सांगितलं. पण त्याच्या या बोलण्याने तिच्या अंगावर शहाराच आला. पोटात काहीतरी हालचाल झाल्यासारखं झालं. काय ते तिलाही समजलं नव्हतं. ती थोडी पुढं झाली आणि तिने समोर पाहिलं तर तो तिला पाहतच होता. एक एक पाऊल पुढं टाकत तो चाळीच्या आत ग्राउंडमध्ये येत होता आणि इकडे तिची धडधड वाढतच होती. अजून पुढं त्याला ती आता दिसत होती. तीही त्याची आज्ञा मनात अजून एकदम खिडकीजवळ आली. मजल्यावर लाईटचा प्रकाश असल्यामुळं तिच्या चेहऱ्यावर उजेड पडलेलाच होता. तिने आता नजर खाली केली कारण तो आता एकटक तिलाच बघत होता. पार्थ म्हणाला, मला मिस करशील का? त्याने तिच्याकडे बघत म्हणल्यावर या बोलण्यावर तिची नजर वर झाली, पण लगेच तिने नजर खाली सुद्धा केली. बोल न, करशील का मला मिस? त्याने पुन्हा अधीर मन होत विचारलं. स्वरा म्हणाली, सर खूप रात्र झालेली आहे. तुम्हाला उद्या निघायचं आहे ना, तुम्ही जा आता. असं बोलून ती मागे होणार त्याआधीच पार्थ तिला म्हणाला, डोंट, अजिबात मागे जायचं नाही आणि मला उत्तर दे फास्ट, त्याशिवाय मी इथून जाणार नाही. स्वरा म्हणाली, सर या सर्व गोष्टींना काही अर्थ नाही. तुम्ही ती जाणीव मला आधीच करून दिलेली नव्हती म्हणून मी देखील पाऊल मागे घेतलेलंच आहे. पण प्लीज आता तुम्ही हे सर्व करून बोलून काय साध्य होणार आहे? मला माझी पायरी समजलेलीच आहे. सर तुम्ही, ती बोलतच होती की पार्थ म्हणाला, मी तुला खूप मिस करेन स्वरा. मी जे वागलो ते माझ्या नकळत झालेलं होतं. पण आता जे मी वागत आहे ते मला समजून आलेलंच आहे की मला काय हवं आहे आणि मला. स्वरा म्हणाली, सर मी नंतर बोलते, बाबा उठलेले आहेत, त्यांना पाणी हवं असणार आहे. असं म्हणून ती कॉल कट करते. त्याचं ऐकत असतानाच तिला मागे हालचाल जाणवली तर चंद्रकांत यांना जाग आलेलीच होती आणि ते बाजूला ठेवलेल्या तांब्यांवर ठेवलेला पेला उचलत होते. त्याच आवाजाने स्वराचं लक्ष गेलं. स्वरा म्हणाली, बाबा काय हवं आहे तुम्हाला? ती चंद्रकांत यांच्या जवळ जात म्हणाली. चंद्रकांत म्हणाले, स्वरा तू अजून झोपली नाहीस बाळा? तिला जाग बघून ते म्हणाले. स्वरा म्हणाली, हा ते बाबा मला तहान लागली म्हणून उठले होते. तिने घाबरतच म्हणाली. चंद्रकांत म्हणाले, पाणी जवळ ठेवायचं ना बाळा. असं म्हणून त्यांनी बाजूलाच ठेवलेल्या तांब्यातून पाणी घेऊन तिला दिलं. तिनेही पटकन एक घोट घेतला. जा बाळा झोप आता, बराच उशीर झालेला आहे. असं म्हणून त्यांनी देखील थोडं पाणी घेतलं आणि तसेच अंगावर चादर घेऊन झोपी गेले. स्वराही पटकन अंथरुणावर येत झोपी घेतली. झोप तर उडून गेलीच होती. एक वेगळीच खुशी होती, का ते तिलाही माहिती नाही. पण काहीतरी होतं आज तिच्या पारच्या आवाजात. ती एकटीच गालात हसत होती. मी तुम्हाला खूप मिस करीन. इकडं स्वराने कॉल कट करताच पार्थ थोडा नाराज झाला, पण थोडं समाधानही होतं त्याच्या चेहऱ्यावर की काही काळ का असेना पण तिला बघता आलं आणि बोलता सुद्धा आलं. त्याने पुन्हा त्या खिडकीकडे पाहिलं आणि गालांवर हलकं हसू ठेवून तो तसाच गाडीत बसून निघून गेला. आज आता या क्षणाला त्याला एक वेगळीच भावना मनात वाटतच होती, जी त्याच्या चेहऱ्यावरच हसू जाऊ देत नव्हती. खरंच प्रेम इतकं सुंदर असतं का? त्याने मनातच विचार करत कधी नव्हे ते FM लावला होता. आज त्याच्या मनात जे काही होतं, जी काही भावना होती, तसेच गाणे FM वर लागत होते. जणू त्या FM वाल्याच्या
नवीनच उमललेल्या प्रेमाची जाणीव झाली असावी. मेरा मन क्यों तुम्हें चाहे, मेरा मन क्यों तुम्हें चाहे, मेरा मन जाने जुट गया कैसे ये बंधन, कैसे ये दीवानगी, कैसे ये दीवानापण. पार्थ गाडी चालवत हे सॉन्ग ऐकत होता. तो आज आनंदी होता आणि हे सॉन्ग ऐकून त्याला भारीवाली फिलिंग वाटत होती. त्यानं तसंच गाडी बाजूला केली. त्याच्या मनात काय आलं काय माहिती. त्याने मोबाईल घेतला आणि तो ऐकत असलेला सॉन्ग त्याने मेसेज करून स्वराला पाठवलं. स्वराजी एकटीच खुश होती. या खुशींवरून त्या खुशीवर होत होती. तिचा फोन व्हायब्रेट झाला. तसा तिने फोन चेक केला तर पार्थचा मेसेज होता. तिने ओपन केलं आणि वाचलं. तिला ते सॉन्ग कळायला वेळ लागला नाही. ती खूप लाजत होती. तिला आता थोडं थोडं समजायला लागलेलंच होतं की पार्थच्या मनात ही तिच्याबद्दल भावना आहेच आणि ही जाणीवच तिला खूप होती. इकडं त्याला मेसेज सीन झाल्याचा मेसेज आला पण तिला काहीच रिप्लाय नाही म्हटल्यावर पार्थ म्हणाला, झोपली नाहीस का? त्याचा मेसेज बघून तिनं आधी आजूबाजूला बघितलं कारण मोबाईलचा उजेड होता. तिने पटकन रिप्लाय केला. स्वरा म्हणाली, तुम्ही गाडी चालवत आहात ना, सांभाळून जा घरी. तिची काळजीचा मेसेज बघून त्याला छान वाटलं. पार्थ म्हणाला, स्वरा मला भेटायचं आहे तुला. उद्या मी जातोय पण लवकर ये इकडं. तिला काय रिप्लाय करू ते समजत नव्हतं. अजून तरी त्याने तिला प्रपोज केलं नव्हतं. फक्त त्याच्या वागण्यातून तिला तसं वाटत होतं. ती रिप्लाय करत नव्हती म्हणून त्याला वाईट वाटलं. पार्थ म्हणाला, ठीक आहे झोप तू. सॉरी असं म्हणून त्याने फोन बाजूला ठेवला आणि मागे सीटला डोकं टेकवत तो गाडी स्टार्ट करणार त्याआधीच मेसेजचा टोन वाजली. स्वरा म्हणाली, मी तुम्हाला खूप मिस करेन. तिचा हा मेसेज वाचून त्याला छानच वाटलं. पार्थ म्हणाला, उद्या कॉल करतो, मिस यू टू. त्याने मेसेज टाईप करून फोन बाजूच्या सीटवर टाकला. गालात हसत गाडी स्टार्ट केली. त्याला मगाशी जे ऐकायचं होतं ते तिने मेसेजमधून पाठवलेलंच होतं आणि इकडं तीही लाजली. थोडा वेळ त्याचा विचार करत झोपी गेली. उद्याच्या सुंदर प्रेमळ दिवसांची सुरुवात करायला. पण जिथे सुंदर क्षण सोमरून स्वागत करतात ना, तसे वाईट आणि मनाला दुखवणारे प्रसंग येतात. ते किती वेळ टिकतील हीच त्या यांच्या प्रेमाची परीक्षा असेल. स्वरा आज लवकर उठून स्वतःचं आवरून नाश्त्याला लागलीच होती. देवपूजा तिने लवकरच करून घेतलेली होती. चंद्रकांत तिचं सकाळपासून निरीक्षण करत होते. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळंच फ्रेशनेस वाटत होतं. ती बऱ्याच दिवसांनी आनंदी दिसत होती त्यांना. चंद्रकांत त्यांना रात्री लगेच झोप लागलीच नव्हती. त्यांना उजेड दिसला म्हणून त्यांनी पाहिलं तर स्वरा फोनमध्ये काहीतरी करत होती. मग त्यांनी त्यांच्या फोनमध्ये वेळ बघितली तर रात्रीचे 11:30 वाजत आलेलेच होते. त्यांना थोडं वेगळंच वाटलं पण ती 5-10 मिनिटात फोन ठेवून झोपी सुद्धा गेली. स्वरा आज खूप खुश दिसत आहे. अशीच खुश राहा बाळा, चंद्रकांत चहा पीत म्हणाले. जो नुसताच स्वराने चंद्रकांत आणि संगीता यांना दिला होता. संध्या आंघोळीला गेली होती. हो तर तिच्या आनंदाचं तुम्हाला खूप कौतुकच आहे. संध्या किती दिवस झाले तुमच्याकडं नवीन फोन मागते पण तिचा आनंद नको ना तुम्हाला. असं बोलून संगीता यांनी तोंड मुरगाडलं. त्यांनी चहा पिऊन कप टेबलवर ठेवला. उगाच कशाला सकाळ सकाळी चिडचिड करतेस. संध्याचा फोन चांगलाच आहे. तिला नवीन मॉडेल लॉन्च झालं की घ्यायची घाईच असते. आपली कितीही परिस्थिती नाही तरी ते 3-4 वर्षांनी फोन घ्यावाच लागतो. चंद्रकांत थोडे चिडत म्हणाले. चंद्रकांत म्हणाले, स्वराच्या लग्नाचं देखील बघावं लागेल ना. त्यासाठी थोडे पैसे जमावे लागेल. त्यानंतर संध्याच्या लग्नाला अजून 5 वर्ष बाकी आहेत. असं बोलून ते थांबले. संगीता म्हणाली, बरं इतकं संभाषण द्यायची गरज नाही. असं म्हणून संगीता बाहेर शेरीत गेली. स्वरा म्हणाली, बाबा तुम्ही नका जास्त विचार करू, सगळं ठीक होईल. स्वरा त्यांना शांत करत म्हणाली. चंद्रकांत म्हणाले, हो स्वरा, तू आहेस म्हणून हे घर चालतंय आणि मी तुला फक्त माया देण्याशिवाय काहीच करू शकत नाही बाळा. पण आज तुला खुश पाहून खूप छान वाटते मला. आता सांगशील का या खुशी असण्यामागचं काही कारण? चंद्रकांत तिच्याकडे बघत म्हणाले. तशी ती थोडी गडबडली पण तिने तिचे चेहऱ्यांवरचे भाव न बदलता स्वरा म्हणाली, बाबा असं काही नाही, मी तुम्हाला मेडिसिन देते ते घ्या आधी. असं म्हणून तिने एका बाजूला असलेल्या चंद्रकांत यांना औषधांचा बॉक्समधून त्यांना गोळ्या काढून दिल्या. पण चंद्रकांत समजून गेले होते की नक्कीच असं काहीतरी आहे जे स्वरा लपवत आहे. मग त्यांनी शरद सोबत बोलायचं ठरवलं कारण त्यांना माहिती होतं की शरद पासून ती काही लपवणार नाही आहे म्हणून. स्वरा म्हणाली, सॉरी बाबा, मी इतक्यात तुम्हाला काहीच सांगू शकत नाही.
मी तुमची मुलगी आहे आणि आजचा माझ्या चेहऱ्यांवरचा आनंद तुम्हाला नाही समजणार, मग कोणाला? पण अजून वेळ आहे बाबा, अजून वेळ आहे, स्वरा पाणी देत मनातच म्हणाली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.